जेवण झाल्यानंतर बऱ्याच वेळा मी किचनमध्ये येऊन काहीतरी शोधत असते. ते म्हणजे काहीतरी गोड. तर गोड पदार्थ जेवण झाल्यानंतर माहीत नाही का क्रेव्हिंग होते, पण खावंसं वाटतं आणि त्यामुळे मी आज विचार केला, की आज आपण या गोडाच्या क्रेव्हिंगला अनहेल्दी न बनवता हेल्दी व्हर्जनमध्ये काहीतरी रेसिपी बनवूयात, ज्यामुळे ही गोडाची क्रेव्हिंग संपेल आणि सोबतच आपल्याला असं वाटणार नाही, की आपण काहीतरी स्वीट खाल्लेलं आहे, ज्यामुळे आपलं वजन वाढेल किंवा आपल्याला शुगरचा त्रास होऊ शकतो. कारण स्वीट खाणं हे सगळ्यांनाच आवडतं, परंतु आज थोडंसं हेल्दियर वेने मी तुमच्यासोबत एक शुगर फ्री बाईट्स ची रेसिपी शेअर करणार आहे, जी करण्यासाठी अगदी सोपी आहे. तर सगळ्यात आधी अर्धा कप इथे मी बदाम घेतलेले आहेत आणि थोडेसे ते डिवाईड करून घेतलेले आहेत. साधारणतः 10 ते 15 बदाम मी छोट्या वाटीमध्ये साईडला काढून ठेवलेले आहेत त्यामधले. जर बदामाचं तुम्ही ग्रॅममध्ये वजन विचाराल तर साधारणतः 50 ते 60 ग्रॅम एवढे मी बदाम इथे घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी काही खजूर घेतलेली आहे. जर सीडलेस असेल तर अतिउत्तम, नसेल तर तुम्ही त्यातल्या ज्या सीड्स आहेत किंवा ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत. आणि अशी सीडलेस खजूर साधारणतः 150 ग्रॅम आपल्याला इथे घ्यायची आहे. तर आता खजूरमध्ये बरेच प्रकार येतात. त्यामध्ये काळी खजूर असते, थोडासा ब्राउनिश कलरवाली खजूर असते, खूप कडकमध्ये थोडीशी खजूर तीसुद्धा येते किंवा एकदम सॉफ्टवालीसुद्धा खजूर असते. तर खजूरमध्ये बरेचसे प्रकार मिळतात, परंतु आपल्याला या रेसिपीसाठी सॉफ्ट खजूर लागते किंवा त्याची गरज आहे. नसेल तर त्यामध्ये एखाद चमचा किंवा 1 टेबलस्पून तुम्ही गरम पाणी घालून त्याला थोडा वेळ भिजत घाला आणि त्यानंतर त्याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये थोडंसं आपल्याला त्याची जे पूर्ण अख्खी जी खजूर आहे ती आपल्याला थोडी बारीक करायची आहे. थोडंसं वाटलंसं पाणी घालू शकता. त्यानंतर इथे जे छोट्या वाटीमध्ये मी काही बदाम बाजूला ठेवले होते, ते बदाम मी अर्धे स्लाईस करून घेतलेले आहेत. म्हणजे जस्ट डेकोरेशनसाठी आहे. नसेल तर तुम्ही हा पार्ट स्किप करू शकता. आता अगदी अर्धा चमचा आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे बदाम आपल्याला घालून आपल्याला परतून घ्यायचं आहे छान. थोडक्यात आपण इथे बदाम परतवण्याचं कारण असं आहे, की बदाम आपल्याला क्रिस्पी करायचे आहेत आणि जेव्हा आपण ती बाईट खाऊ तेव्हा एका घासामध्ये मऊ अशी खजूर आणि त्यामध्ये बदामाचा क्रंच अशी ही खूप टेस्टी अशी जी बाईट आहे ती लागते. आणि हे शुगर फ्री आहे, त्यामुळे ज्यांना गोडाचं क्रेव्हिंग होतं त्यांनी घरात बनवून ठेवल्या तरीही 1 ते दीड महिना या चांगल्या राहतात. मुलांना इव्हन तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता, कारण मुलांना सुद्धा गोड खाणं आवडतं. तर आता पहिले जे बदाम आहे ते साधारणतः 3 ते 4 मिनिटं परतून घेतल्यानंतर इथे मी पुन्हा दुसरे बदाम घेतलेले आहे, जे आपण स्लाईस कट करून घेतलेले आहेत. तर बाहेर इतका वारा, प्रचंड वारा चालू होता आणि गॅस सारखा विझत होता, कारण पावसाचं वातावरण झालेलं होतं. तर आता स्लाईस केलेले बदामसुद्धा मी परतून घेतलेले आहेत आणि त्यानंतर अगदी थोडंसं पुन्हा एकदा तूप घेऊन यामध्ये आपण जी खजूर बारीक वाटून घेतली, खूप बारीक पण नाही, थोडीशी कोर्स मी वाटून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, या तुपामध्ये ही खजूर परतून घ्यायची आहे. ओव्हरऑल संपूर्ण रेसिपीला 1 टेबलस्पूनपेक्षाही कमी तूप लागतं, कारण फारशी तुपाची गरज नाही आहे. फक्त खजूर जी आहे थोडीशी स्टिकी असल्यामुळे काय होतं, की परतवण्यासाठी जरा तूप असलं की चांगली लागते आणि टेस्ट पण याची छान येते, जर घरचं गावरान मस्त तूप असेल तर. आता बऱ्याच वेळा असं होतं, मी व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगत असते, असं करा, तसं करू नका. तर मला खूप साऱ्या कमेंट येतात, की रेसिपीपेक्षा जास्त बडबड होते. परंतु मला सवय आहे, की तुम्हाला 2 गोष्टी जास्त सांगण्याची, ज्यामुळे तुमच्या रेसिपी ज्या आहेत त्या बिघडू नयेत आणि त्यामुळे मी थोडंसं सजेशन एक्स्ट्राचं तुम्हाला फ्रीमध्ये देत असते. तर इथे बघा, खजूर चांगली 3 ते 4 मिनिटं परतून झाली, मस्त मऊ झाली, की त्यामध्ये आपण परतून घेतलेले जे अख्खे बदाम आहेत ते घालायचे आहेत आणि त्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर नॉनस्टिक पॅनमध्ये ही रेसिपी करा जनरली, त्यामध्ये फारशी स्टिक होणार नाही. आता हे परतून होत आलं, की त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात शेवटी पुन्हा थोडंसं तूप घाला आणि मग त्याचा जो छान असा गोळा तयार होईल. तर इथे बघा, आपण जे स्लाईस केलेले बदाम आहेत ते अशा पद्धतीने मी उलटे ठेवून घेत आहे आणि त्यावर जी आपण खजूर परतून घेतलेली आहे ती मी यावर घालणार आहे. थोडक्यात आपल्याला आता याच्या वड्या पाडायच्या आहेत. तर तुम्ही एका नॉर्मल प्लेटमध्ये सुद्धा तूप लावून घेऊ शकता. इथे मी केकचा टीन आहे माझ्याकडे, त्याला बटर पेपर लावून अशा पद्धतीने चमच्याला थोडंसं तूप लावून आपल्याला ते थापून घ्यायचं आहे किंवा चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे आणि इथे यापासून साधारणतः 9 ते 10 अशा छोट्या साईजच्या बाईट्स तयार होतात. एवढ्या रेसिपीमध्ये जर तुम्हाला डबल रेसिपी करायची असेल तुम्ही तीही करू शकता. आणखीन एक व्हेरिएशन यामध्ये करू शकता, की वेलची पावडर जर तुम्हाला आवडत असेल टेस्ट त्याची, तर तुम्ही यामध्ये तीसुद्धा घालू शकता.
तर या बाईट्सची हाईट आणि साईज किती करायची ते टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे तसं तुम्ही करू शकता आणि पाहिजे तर तुम्ही लाटण्याला थोडंसं तूप लावूनसुद्धा लाटून याला एकसारखं करू शकता. तर इथे मी टिनमध्येच याला प्रेस करून घेतलेलं आहे आणि 2-3 तास जर तुम्ही रूम टेम्परेचरला ठेवलं तरीही ते सेट होतं. जर तुम्हाला घाई असेल किंवा पटकन करून खायचं असेल तर तुम्ही फ्रिजमध्ये अर्धा तासासाठी ठेवू शकता. ज्यामुळे ही जी खजूर आहे ती छान तुपामध्ये सेट होते आणि सेट झाली की त्याच्या वड्या चांगल्या पडतात. गरम-गरम वड्या पाडू नका. जर तुम्ही थंड झाल्यानंतर वड्या पाडल्या तर त्या खूप छान आणि प्रॉपर कट होतात. तर बघा आता मी याला थंड करून घेतलेलं आहे आणि आता मी काय करणार आहे, याच्या वड्या पाडणार आहे. तर सगळ्यात आधी याच्या साईड्स मी कट करून घेणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान सेट झालेलं आहे आणि सेट झाल्यानंतर किती प्रॉपर याची कटिंग होत आहे. आपण हे बदाम जे आहे ते क्रिस्पी करून घेतल्यामुळे याची जी कटिंग आहे ती एकदम प्रॉपर होत आहे आणि काही बदामाचे जे स्लाईस आपण खालच्या बाजूने जसे लावले होते, जे आपण आधी स्लाईस करून घेतले होते तेच मी वरच्या बाजूने सुद्धा लावून घेतलेले आहेत, ज्यामुळे ते दिसताना छान दिसतात आणि असं ॲट्रॅक्टिव्ह दिसलं की मुलं मात्र आवडीनं खातात. हेल्दी गोष्टी ज्या आहेत त्या आवडीनं खाण्यासाठी आपल्याला त्या ॲट्रॅक्टिव्ह बनवणं तेवढंच गरजेचं आहे. आपण खातो परंतु मुलं जरा खाताना नको असं म्हणतात. त्यामुळे थोडंसं वेगळ्या पद्धतीने किंवा तुम्ही याला चॉकलेटचा आकार देऊनसुद्धा याला पॅक करून ठेवू शकता, ज्यामुळे मुलं चॉकलेट म्हणूनसुद्धा हे खातील. तर बघा किती छान आणि प्रॉपर कट याचा आलेला आहे. ड्रायफ्रूटसुद्धा किती छान दिसत आहे. तर आता याला तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर तुम्ही 1 ते 1.5 महिना याला स्टोअर करू शकता. परंतु तुम्ही असंच जर डब्यामध्ये ठेवलं तर ते एकमेकांना चिटकतात आणि त्यामुळे इथे मी काय केलेलं आहे, क्लीन रॅप घेतलेला आहे आणि क्लीन रॅपला कट करून ह्या ज्या बाईट्स आहेत त्या यामध्ये पॅक करून ठेवणार आहे. आता याचं कारण असं आहे की तुम्हाला जर खूप जास्त वेळासाठी याला स्टोअर करायचं असेल तर एकमेकांवर ठेवून त्या स्टिक होतात आणि फ्रीजमध्ये स्टोअर केल्यात तर त्या आणखीन व्यवस्थित राहतात. तर मी क्लीन रॅपने अशा प्रकारे याला पॅक करून घेत आहे, ज्यामुळे आपल्या बाईट्स एकदम छान चॉकलेटसारख्या दिसतील आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मुलांना डब्याला अशा पद्धतीने देऊ शकता, ज्यामुळे त्या स्टिक होणार नाहीत कशाला. तर अशा बाईट्स बनवून तुम्ही ठेवा. जेव्हा तुम्हाला गोडाची क्रेविंग होते तेव्हा तुम्ही खाऊ शकता. मुलांना खायला देऊ शकता. एक एनर्जी बार म्हणून सुद्धा ह्या काम करतात, कारण यामध्ये खजूर आहे, बदाम आहेत आणि त्यामुळे सगळ्याच एजला खाण्यासाठी खूप उत्तम आहे. तर खूप सोपी रेसिपी आहे परंतु खूप टेस्टी आणि हेल्दीसुद्धा आहे. तर कशी वाटली ही शुगर फ्री बाईट कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच फॉलो करा, ज्यामुळे जेव्हा मी व्हिडिओज पोस्ट करते त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं. तर आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. लाईक करायला विसरू नका. बाय बाय.